नमस्कार, तुमचं स्वागत आहे आराध्या हाऊस क्वीन या चॅनलमध्ये। तर आज मी बनवणार आहे अर्धा किलोचा परफेक्ट असा चॉकलेट केक। तर ज्या कस्टमरने मला हा केक बनवण्यासाठी सांगितला होता तर त्याचा फोटो सुद्धा मला सेंड केला होता। तर मी त्याच पद्धतीने हा केक रेडी केलेला आहे आणि कस्टमरची डिमांड होती की आम्हाला सेम टू सेम तसाच केक हवा। तर मी हा केक कितीला सेल केला, त्याचसोबत हा केक बनवण्यासाठी मला टोटल किती खर्च आला हा सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। तर हा चॉकलेट केक होता, तर मी 150 ग्रॅम प्रेमिक्स घेऊन हा केक स्पॉन्ज रेडी केला होता आणि याच्या 3 लेयर्स कट करून आता आपण याचं आयसिंग करून घेत आहोत। तर छान असं मी शुगर सिरप रेडी केलं होतं आणि याच्या 3 लेयर्स कट करून घेतल्या होत्या। तर फर्स्ट लेयर ठेवलेली आहे, छान असं शुगर सिरप केलेलं आहे आणि याच्यावरती चॉकलेट गनाश क्रीम टाकून याला छान असं आपण कव्हर करून घेणार आहे। आणि आपला केक सुद्धा खूप छान आणि टेस्टी झाला होता। कस्टमरला सुद्धा केक खूप आवडला आणि त्यांनी जशी डिझाइन सांगितली होती त्याच पद्धतीने मी ही डिझाइन रेडी केली होती। तर ह्याच डिझाइनचे मला जवळपास आतापर्यंत 4 ऑर्डर्स आलेले आहेत। तर मी फक्त एकच केक व्हिडिओ तुम्हाला सेंड करत आहे, कारण डबल तेच व्हिडिओ मी तुम्हाला देऊ शकत नाही। तर बघा, अशा पद्धतीने मी तिसरी लेयर सुद्धा ठेवलेली आहे आणि याला आता आपण थोडं गनाश टाकून घेणार आहोत, कारण वरच्या लास्ट लेयरला आपण फक्त क्रीमच लावून घेतो, गनाश टाकता येत नाही। त्यामुळे आपण स्पॉन्जमध्येच हे थोडंसं गनाश टाकून घ्यायचं, जेणेकरून केक खायला सुद्धा खूप टेस्टी असा लागतो। आणि नंतर मी थोडीशी चॉकलेट डच क्रीम बनवली होती आणि याला फायनल आयसिंग करून घेणार आहे। तर फायनल आयसिंग करून घेण्याआधी मी हा केक 1 तास फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवला होता आणि हा केक मला संध्याकाळपर्यंत द्यायचा होता, त्यासाठी खूप वेळ होता, म्हणून मी हा आयसिंग करून झाल्यानंतर संध्याकाळी हा केक रेडी केला आहे। हा बघा, हा मला फोटो पाठवला होता। मी याच पद्धतीने केक बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर तुम्ही सुद्धा मला सांगा हा केक त्याच पद्धतीने झालेला आहे की नाही। तर बघा, याला मी चॉकलेट गनाश टाकून घेतलेला आहे। तो माझ्याकडून व्हिडिओ शूट झालेला नाही, तर तुम्ही पाहू शकता छान असं शायनी गनाश रेडी केलं होतं आणि आपण पूर्ण केकवरती हे गनाश स्प्रेड करून घेतलेलं आहे। तर बघा, चॉकलेट गनाशची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। मी नेक्स्ट टाइम चॉकलेट गनाश कसं रेडी करायचं याचा व्हिडिओ लवकरच घेऊन येईल। तर बघा, त्याच डच क्रीमने मी वरती डेकोरेशन केलेलं आहे आणि रोझेट काढून घेतलेले आहेत आणि हे रोझेट काढून झाल्यानंतर मी तेच क्रीम घेऊन मोदक नोझलच्या सहाय्याने असे छोटे छोटे डॉट्स काढून घेत आहे आणि खूप छान असा हा केक रेडी होणार आहे। तुम्ही नक्की याचा लास्ट व्हिडिओ बघा। तर बघा, आपली ही क्रीम छान अशी डेकोरेट करून झालेली आहे आणि नंतर मी काही ओरिओ बिस्किट घेतलेली आहेत आणि याला गोल्डन स्प्रे करून घेतलेला आहे, त्यामुळे आपल्या बिस्किटांना खूप शाईन अशी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आणि नंतर मी या पद्धतीने याला व्यवस्थित असं लावून घेतलेला आहे। तर मला जसा फोटो पाठवला होता त्याच पद्धतीने मी हा केक रेडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर बघा, या रोझेटवरती मी हे ओरिओ बिस्किट व्यवस्थित असे ठेवून घेतलेले आहे। नंतर काही मी चॉकलेट सुद्धा बनवून घेतले होते चॉकलेट मोल्डमध्ये, ते सुद्धा याच्यावरती मी ठेवून घेणार आहे। तर हे जे चॉकलेट मोल्ड येतं त्याच्यामध्ये मी हे चॉकलेट्स बनवून घेतले होते आणि हे अशा पद्धतीने आपण गोल्डन स्प्रे करून याच्यावरती ठेवून द्यायचं आहे, त्यामुळे आपल्या केकला सुद्धा खूप छान असा लुक आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। तर बघा, अशा पद्धतीने मी हे चॉकलेट्स ठेवून घेतलेले आहेत। नंतर आपण साईडला सुद्धा हे ठेवून घ्यायचं आहे। तर काही शुगर बॉल्स घेतले होते गोल्डन कलरचे, छोटे आणि मोठ्या साईजचे, ते सुद्धा आपण या केकवरती स्प्रेड करून घेणार आहोत। तर बघा, हे उरलेले चॉकलेट मी अशा साईडने लावलेले आहेत, त्यामुळे आपला केक खूप छान दिसत आहे, तुम्ही पाहू शकता। आणि तुम्हाला सुद्धा हा केक कसा वाटला मला हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा। आणि नंतर मी हॅपी बर्थडेचा टॅग लावलेला आहे, तो बघा मी हा मार्केटमधून आणलेला आहे, तर मला हा 40 रुपयाला मिळालेला आहे, त्यामुळे हा केक मी 350 रुपयाला सेल केलेला आहे। तर बघा, नंतर काही मी
डेकोरेशनसाठी घेतलेलं आहे ते सुद्धा याच्यावरती लावून घेतलेलं आहे। तर कस्टमरने जो फोटो पाठवला होता त्याच्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने लावलेलं होतं। तर बघा, हा माझ्या केकचा फायनल लुक आहे। तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा, आणि हा केक त्याच पद्धतीने रेडी झालेला आहे की नाही हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी यूजफुल वाटत असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तर अशा पद्धतीने हा माझा केक रेडी झालेला आहे। नंतर मी काही फोटो क्लिक केलेले आहेत ते सुद्धा पहा। तर अशा पद्धतीने मी काही फोटो क्लिक केलेले आहेत। तर कस्टमरला सुद्धा हा केक खूप आवडला होता। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।